नमस्कार, डेली एज्युकेशन फाउंडेशन मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण गणिताचं पहिलं लेक्चर करणार आहोत। गणित शिकायचंय म्हणजे अंकांची पूर्णपणे ओळख असणे आवश्यक आहे, पण या अंकांची ओळख, अंकांचं वाचन आणि अंकांमध्ये असणाऱ्या पद्धती याच आपण इथे शिकणार आहोत। पहिल्यांदा घेऊया अंक। 1 ते 50 अंक सगळ्यांना दिसतात, मी इथे लिहिलेले आहेत। 1 ते 50 अंकाचं वाचन। आता वाचन आपण कसं करतो? पहिल्यापासून करतो ना आपण, 1 2 3 4 5 सरळ वाचन करतो। अजून आडवंही वाचन केलं जातं, उलटही वाचन केलं जातं। आता उलट वाचन बघूया 50 पर्यंतच्या अंकांचं। 50 49 48 47 46 45 44 43 42 41 अशा पद्धतीने आपण काय करतो? त्याचं उलट वाचन करतो। 1 2 3 4 5 6 7 8 9 हे काय झालं? सरळ वाचन। मी इकडून जे वाचन करते ते उलट वाचन। आणि असं जे आडव्या पद्धतीने वाचन करणार आहे म्हणजे बघा, 1 11 21 31 41 1 11 21 31 41 2 12 22 32 42 आडव्या पद्धतीने सुद्धा वाचन होतं, उभ्या पद्धतीने पण वाचन होतं आणि उलट्या पद्धतीने पण। शेवटून पण आपण सुरुवात करू शकतो, सुरुवातीपासून शेवट येतोय, शेवटून सुरुवातीपर्यंत जाऊ शकतो। आडव्याही पद्धतीने आपण काय करू शकतो? वाचन करू शकतो। आता एक तुम्हाला गंमत सांगते, ह्याच्यामध्ये हे जे आपण वाचन करतोय ह्याच्यामध्ये 1 अधिक 1 केला तर उत्तर काय मिळते? 2। 2मध्ये अधिक 1 मिळवला तर 3। 3मध्ये अधिक 1 मिळाला तर 4। 4मध्ये 1 मिळाला तर 5। 5मध्ये अधिक 1 केलं तर 6। 6मध्ये अधिक 1 केलं तर 7। 7मध्ये अधिक 1 केलं तर 8। म्हणजे कसं म्हणते मी, 1 केलं तर किती मिळतंय? 2। 2मध्ये अधिक 1 केलं तर 3। 3मध्ये अधिक 1 केलं तर 4। 4मध्ये अधिक 1 केलं तर 5। 5मध्ये अधिक 1 केलं तर 6। 6मध्ये अधिक 1 केलं तर 7। 7मध्ये अधिक 1 केलं तर 8। 8मध्ये अधिक 1 केलं तर 9। 9मध्ये अधिक 1 केलं तर 10। म्हणजे बघा, प्रत्येकामध्ये मी एक 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 काय करत चालले? वाढवत चालली, बरोबर। 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4, 4 अधिक 1 5, 5 अधिक 1 6, 6 अधिक 1 7, 7 अधिक 1 8, 8 अधिक 1 9, 9 अधिक 1 10। तसं उलट वाचन करताना किंवा शेवटून जेव्हा मी अंकाची सुरुवात करते, आता आपल्यामध्ये 50 अंक शेवटी, बरोबर। 50 पासून जेव्हा मी वाचते तेव्हा 50 मधून 1 काय करते? मी वजा करते। 1 काय करते? मी वजा। 50 मधून 1 वजा केले तर 49। 49 मधून 1 वजा केले तर 48। 48 मधून 1 वजा केले तर 47। 47 मधून 1 वजा केले तर 46। 46 मधून 1 वजा केले तर 45। 45 मधून 1 वजा केले तर 44। 44 मधून 1 वजा केले तर 43। 43 मधून 1 वजा केले तर 42। 42 मधून 1 वजा केले तर 41। 41 मधून 1 वजा केले तर 40। म्हणजे बघा, अंकांची मांडणी करताना सुद्धा सुरुवातीपासून सुरू केलं तर एक 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 काय चाललंय? वाढत चाललंय। जर मी शेवटून वाचन सुरुवात केली, शेवटून म्हणजे कुठून? 50 पासून 1 ते 50 अंक बघतोय ना आपण, मग 50 पासून जेव्हा मी सुरुवात करते तर 50 मधून मी 1 वजा केलं तर मला किती मिळतंय? 49। 49 मधून 1 वजा केले तर 48। 48 मधून 1 वजा केले तर 47। 47 मधून 1 वजा केले तर 46। 46 मधून 1 वजा केले तर 45। म्हणजे उलट वाचन करताना मी 1 काय करते? वजा करते। आणि जेव्हा मी सरळ वाचन करताना एक 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 काय करत चाललीये? मिळवत चालली। आणि इथे एक एक मी काय करत चाललीये? कमी करत चालली। आणि जेव्हा मी आडवं वाचन करते, कसं वाचन करते? आडवं। म्हणजे 1 11 21 31 41 असं जेव्हा मी वाचन करते तेव्हा त्याच्यामध्ये मी प्रत्येक वेळेला कितीने वाढवत चाललीये? 10 ने वाढवत चालली। 1 अधिक 10 11, 11 अधिक 10 21, 21 अधिक 10 31, 31 अधिक 10 41। म्हणजे प्रत्येक वेळेला मी काय करते? 10 ने काय करते? वाढवते। म्हणजे 1 अधिक 10 1 अधिक 10 11, 11 अधिक 10 21, 21 अधिक 10 31, 31 अधिक 10 41। म्हणजे मी प्रत्येक वेळेला 10 ने काय करत चालली? संख्या वाढवत वाढवत चालली। जेव्हा मी उलट वाचन करते तेव्हा 1 ने कमी कमी करत चालली। इथं 1 ने सरळ वाचन करताना 1 ने संख्या काय करत चालली? मी वाढवत चाललेली आहे। 51 ते 100 तसंच आहे, 51 ते 100। जेव्हा मी 51 आणि 100, 51 ते 100 पर्यंत जेव्हा मी वाचन करणार आहे तेव्हा मी कसं करणार आहे? सरळ पद्धतीने करणार आहे। 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64। आता मी उलट्या पद्धतीने वाचू,
100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91. उलट्या पद्धतीने. आडव्या पद्धतीने 51, 61, 71, 81, 91, 52, 62, 72, 82, 92, 53, 53, 63, 73, 83, 93. म्हणजे प्रत्येक ह्याला काय करते मी, प्रत्येक ह्याच्यामध्ये मी 10 वाढवते. आडवं जेव्हा वाचन करते तेव्हा प्रत्येकामध्ये किती वाढवते मी, 10 वाढवते. किती वाढवते, प्रत्येक संख्येमध्ये मी काय करते 10 वाढवत चालली. आणि जेव्हा मी उलटा वाचन करते म्हणजे शेवटून जेव्हा मी सुरुवात करते तेव्हा मी एकने संख्या काय करते, कमी करते. म्हणजे 100 मधून जर माझे एक, जर 100 मधून जर मी 1 वजा केले तर माझं उत्तर किती येणार आहे, 99 येणार आहे. किती येणार आहे, 99. 99 मधून जेव्हा मी 1 वजा करेल तेव्हा माझं उत्तर किती येणार आहे, 98 येणार आहे. जेव्हा 98 मधून मी 1 वजा करेल तेव्हा माझं उत्तर किती येणार आहे, 97. 97 मधून मी 1 वजा केलं तर 96. 96 मधून मी 1 वजा केली तर 95. तसंच 51 मध्ये जर मी 1 मिळालं तर 52. 52 मध्ये मी जर 1 ऍड केले तर 53. 53 मध्ये मी 1 ऍड केले तर 54. 54 मध्ये 1 ऍड केले तर 55. 55 मध्ये 1 ऍड केले तर 56. 56 मध्ये मी 1 ऍड केले तर 57. 57 मध्ये 1 ऍड केले तर 58. 58 मध्ये 1 ऍड केले तर 59. आणि 59 मध्ये मी 1 ऍड केले तर 60. म्हणजे मी इथे 1 ने 1 ने वाढवते, मी इकडून उलट वाचन करताना 1 ने 1 ने कमी करते. जेव्हा मी आडवं वाचन करते तेव्हा प्रत्येक संख्येमध्ये मी 10 ने काय करते, वाढवत चालते. कितीने वाढवत चालले, 10. आता बघा, आता मला काय करायची, ह्या सर्व संख्यांची काय करायची, मला बेरीज करायची. काय करायची, बेरीज करायची आहे. म्हणजे 1 ते 10 अंकाची बेरीज किती येते, 1 ते 10 अंकाची बेरीज किती येते. आता 1 ते 10 अंक सगळ्यांना दिसतात. 1 ते 10 अंक असो, 50, 41 ते 50 अंक असो, कुठलेही अंक असो, सगळ्या अंकाची मला काय करायची, बेरीज करायची. 1 ते 10 अंकाची बेरीज वेगळी. मग आता मी असं करणार आहे का, 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 4 9. सोप्या पद्धतीने एकदम सेकंदामध्ये ह्या सर्व अंक 1 ते 10 सलग अंक आहेत. वेगळा अंक कुठला आहे का, बाहेरचा नाही. 1 ते 10 अंक सलग आहेत. मी एकक स्थानी किती लिहिते, 5 लिहिते. किती लिहिले, 5. आणि एकामध्ये मी किती मिळवते, 4. किती मिळवते, 4. मग 4 आणि 1 किती झाले, 5. म्हणजे 1 ते 10 अंकाची बेरीज किती येणार आहे, 55 येणार आहे. किती येणार आहे, 55. तसं मी इथं करते. 11 ते 20. पहिल्यांदा मला काय बघावं लागल, जर मला सलग संख्यांची बेरीज करायची 1 ते 10 मध्ये, पहिल्यांदा मला बघावं लागेल की ह्या दोघांमध्ये सगळ्यात लहान संख्या काय, 1. म्हणून 1 मध्ये मी 4 केले. 4 बेरीज अधिक 4 केली. आता मला 11 ते 20 आहेत माझ्याकडे. तर 11 मध्ये मी अधिक किती करणार आहे, 4. प्रत्येक वेळेला मी अधिक किती करणार आहे, 4. आणि पहिल्यांदा एकक स्थानी किती लिहून ठेवणार आहे मी, 5. 11 अधिक 4 केली तर ह्यांची बेरीज किती येणार आहे माझी, 15. किती येणार आहे, 15. तसंच इथं करणार आहे, अधिक 4 आणि एकक स्थानी किती लिहून ठेवणार आहे, 5. सगळ्यात पहिल्यांदा 21 ते 30 मध्ये सगळ्यात लहान अंक कुठला आहे, 21. 21 मध्ये मला किती मिळवायचे आहेत, 4. उत्तर किती आले माझे, 255. म्हणजे 1 ते 10 अंकाची बेरीज 55. 11 ते 20 अंकाची बेरीज 155. 21 ते 30 अंकाची बेरीज 255. अशी आपण 100 पर्यंत बेरीज करू शकतो. बघा, 81 ते 90 ची बेरीज बघूया. आपलं काय ठरलंय, 81 ते 90. सगळ्यात लहान अंक कोण आहे, 81. सगळ्यात मोठा अंक काय आहे, 90. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रथम किती लिहायचे आपण, 5. प्रथम काय लिहिणार आहे आपण, 5. आता 81 मध्ये किती ऍड करायच्यात आपल्याला, 4. 81 अधिक 4 म्हणजे किती झाले, 855 काय झाली आपली ह्यांची बेरीज झाली. नेक्स्ट आता बघा पुढे काय. आता 1 ते 100 अंक बघितले, उभ्या पद्धत सरळ वाचन केलं, उलट वाचन केलं, आडवं वाचन केलं, त्यांची बेरीज बघितली. आता बघू 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या ना आपण, तर त्याच्यामध्ये एक अंकी एकूण संख्या किती आहेत, 90. बरोबर आहेत ना.
एक अंकी एकूण संख्या किती आहेत आपल्या? फक्त 9 आहेत. आणि 2 अंकी संख्या जर म्हणजे 10 पासून कुठपर्यंत येणार आहे तुमचं? 99 पर्यंत येणार आहे. 100 ही 3 अंकी संख्या आहे. 99 पर्यंत जर घेतले तर अशा किती संख्या आहेत टोटली? 90 संख्या. एक अंकी संख्या 9, 2 अंकी संख्या 90 आणि 3 अंकी एकमेव संख्या आहे ती म्हणजे कुठली आहे? 100 आहे. कुठली अंक आहे? 100 हा अंक आहे. 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 0 हा अंक किती वेळा? 10 संख्या आहेत एकूण. टोटली किती संख्या आहेत? 10. म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हे काय झाले आपले? 0 अंक असलेल्या संख्या किती आहेत? 10 आहेत. पुढे लहान संख्या. चला लहान संख्या तयार करणे आपण हे टॉपिक शिकणार आहोत. लहान संख्या तयार करणे म्हणजे काय? तुम्हाला जे काय अंक दिलेले असतात त्याच्यापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. आता आपल्याला 4 आणि 2 दिले बरोबर. ह्याच्यापासून लहानात लहान संख्या कुठली तयार करू शकतो आपण? 24. आणि मोठ्यात मोठी संख्या किती तयार होईल आपली? 42. अजून दुसरी कुठली या 2 अंकापासून संख्या तयार होणार आहे का? नाही. त्याच्यानंतर 6 आणि 8 बरोबर. 6 आणि 8 पासून कुठला अंक तयार होईल? संख्या तयार होईल आपली 68. आणि मोठ्यात मोठी 86. त्याच्यानंतर 9 आणि 4 9 आणि 4 9 आणि 4 पासून कुठली तयार होते? मोठ्यात मोठी 94. मग लहानात लहान कुठली तयार होईल? 49. म्हणजे काय आहे की तुम्हाला एखादा अंक दिलेला आहे त्याच्यापासून तुम्हाला लहानात लहान संख्या तयार करायची, त्याच्यापासून तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मी 5 आणि 1 हे 2 अंक तुम्हाला दिलेले आहेत. 5 आणि 1. मग ह्याच्यापासून मी लहानात लहान संख्या तयार कुठली करू शकते? कुठली तयार करू शकते? तर 15. आणि मोठ्यात मोठी मी कुठला अंक तयार करू शकते? तर 51. कुठला अंक तयार करू शकते मी? 51. तसंच जर मी 62, 6 आणि 2 हे अंक दिले तर ह्याच्यापासून लहानात लहान संख्या तयार काय होईल माझी? 26. आणि मोठ्यात मोठी संख्या कुठे तयार होईल माझी? 62. म्हणजे काय ते लहान संख्या तयार करायची आणि मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला जे काय अंक दिलेले आहेत त्याच्यापासून तुम्हाला लहानात लहान संख्या तयार करायची, त्याच्यापासून तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. आता बघा पुढचा टॉपिक काय तो चढता क्रम. कुठला क्रम? चढता क्रम. मला चढायचंय तर चढताना मी पहिल्यांदा लहान, त्यापेक्षा थोडीशी मोठी, त्यापेक्षा थोडीशी मोठी, त्यापेक्षा थोडीशी मोठी, त्यापेक्षा थोडीशी मोठी. म्हणजे काय नाही, ही माझी एक पहिली पायरी, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी काढू का मी? बघा चढता क्रम शिकायचा, उतरता क्रम शिकायचा. आता मला जर काय चढायचं असेल, काय चढतात आपण? पायऱ्या चढतो बरोबर. पायऱ्या चढताना काय करतो आपण की चढता क्रम आणि उतरता क्रम कसा दाखवतो? पायऱ्या चढताना आपण एकदम मोठी पायरी चढतो का किंवा मधली पायरी चढतो का? तर नाही चढत. आपण सुरुवात कशापासून करतो? लहानापासून करतो. म्हणजे काय की लहान पायरी, त्यापेक्षा मोठी पायरी, त्यापेक्षा मोठी पायरी, त्याच्यापेक्षा मोठी, म्हणजे प्रत्येक आपण टप्प्याटप्प्याने काय करत असतो? वर जात असतो. आता ह्याच्यामध्ये बघा चढत्या क्रमामध्ये ह्याच्यातली सगळ्यात लहान संख्या कुठली पहिली ती ठरवायची. सगळ्यात लहान संख्या. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान काय आहे माझं? 24 आहे. म्हणजे माझी सगळ्यात लहान पायरी कुठली आली? 24. त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी पायरी कुठली आली? 48. 48 पेक्षा थोडीशी मोठी 84. आणि सगळ्यात शेवटची पायरी माझी कुठली आली? 98. बरोबर. म्हणजे मला काय करायचंय? टप्प्याटप्प्याने काय करायचंय? वरती पोचायचंय. आता उतरता क्रम, उतरत यायचंय मला खाली. आता मी पायऱ्या चढले, मी वरती गेले, माझं काम झालंय. आता मला पायऱ्या उतरून काय करायचं? खाली यायचं. तर उतरता क्रम लागू करताना पहिल्यांदा सगळ्यात मोठी पायरी बरोबर. मोठी, त्याच्यापेक्षा बारकी, त्याच्यापेक्षा बारकी, त्यापेक्षा बारकी, त्यापेक्षा बारकी. म्हणजे कसं होतं? सगळ्यात मोठी कुठली संख्या आहे आपली? 98. त्यापेक्षा लहान संख्या 84. त्याच्यापेक्षा लहान संख्या 48. त्याच्यापेक्षा लहान संख्या काय आपली? 24. त्याला काय म्हणतो आपण? चढता क्रम आणि उतरता क्रम. आता शतक, दशक आणि एकक. जो एकटा राजा आहे त्याला आपण काय म्हणतोय? एकक. आणि 10 पासून 99 पर्यंतच्या अंकांना काय म्हणलंय आपण? दशक.
तर शतक मध्ये कुठून सुरुवात होते? 100 पासून सुरुवात होते शतकाला. आता इथं मी तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत, बरोबर. जर 34 हा अंक आहे, कुठला अंक आहे पहिला? 34. तर त्याचं कुठल्या साईडने मोजतो रे आपण? उजव्या साईडने मोजतोय, बरोबर. मग पहिला अंक काय आहे आपला? 4. 4 हा कुठल्या घरामध्ये येईल? मग आपल्या एककाच्या घरामध्ये. आणि 3 हे आपले दशक मध्ये येईल. पुन्हा 45 हा अंक आहे. 5 कशामध्ये येतील? आपल्याला एककामध्ये येतील. आणि 4 कशामध्ये येतील? दशकामध्ये येतील. 123 अंक काय आहे? 123. आता 123 हे काय आहे? शतकामध्ये मोडतात ना. 100च्या पुढचा अंक आहे. 100 म्हणजे आपण काय म्हणलंय? शतक म्हणलंय. तर शतकाच्या पुढे अंक आहे म्हणजे 123. 3 कुठल्या घरामध्ये येतील? एककामध्ये येतील. 2 कुठे येतील? दशकामध्ये येतील. तर 1 कशामध्ये येणार आहे? आपला शतकामध्ये 1 येणार आहे. तसंच 37 बरोबर. 7 कुठल्या घरामध्ये येतील? एककामध्ये. 3 दशक. ह्याच्या पुढचे अंक तुम्ही लिहायचे आहे. 68 134 36. ह्याच्या पुढचे जे काय अंक आहेत ते सगळे काय करायचे? तुम्ही लिहायचे आहेत की एककाच्या घरामध्ये कोण येईल, दशकाच्या घरामध्ये कोण येईल आणि शतकाच्या घरामध्ये कोण येईल. आता बघू. एकक म्हणजे कोण असतं? एकटा राजा असतो. दशक म्हणजे कोण असतो? जोडीदार घेऊन चाललेला असतो. शतक म्हणजे तिघांची गाडी असते, बरोबर. एकक म्हणजे एकटा राजा, दशक म्हणजे जोडीदार घेऊन चाललेला असतो आणि शतक म्हणजे तिघांची गाडी असते. सिंपल आहे, सिंपल भाषेमध्ये, एकदम सिंपल भाषेमध्ये. पुढे विस्तारित मांडणी. कशी मांडणी करायची? विस्तारित म्हणजे फोड करायची मला. आता मी एकक बघितलं, दशक बघितलं, शतक बघितलं. आता ह्यांची मला फोड करायला पाहिजे ना. आता संख्या काय आहे माझ्याकडे? 12. संख्या काय आहे? 12. 12 ही संख्या कशी तयार झाली? बरोबर. म्हणजे 10 मध्ये जेव्हा मी 2 मिळवले तेव्हा माझी कुठली संख्या तयार झाली? 12 हा अंक माझा तयार झाला किंवा 12 ही माझी संख्या तयार झाली. आता इथं तसंच आहे. 43. 40 अधिक किती केले मी? 3 केले. तेव्हा माझी कुठली संख्या तयार झाली? 43. म्हणजे विस्तारित मांडणी केली. हे एकक आहे, हे दशक आहे, बरोबर. हे एकक आहे, हे दशक आहे. इथं पण 5 काय आहेत तुमचे एकक आणि दुसरे 5 काय आहेत तुमचे दशक. म्हणजे 50 अधिक 5, बरोबर. त्याच्यानंतर किती आहेत? 92. 90 अधिक 2 केले तर किती संख्या तयार होती आपली? 92. 64 पण कशी येणार? तशीच येणार. किती येणार? 60 अधिक 4 केले तर काय उत्तर येत आहे आपलं? 64 असं उत्तर येतं. विस्तारित मांडणी म्हणजे काय? त्याची फोड करायची. कुठल्या घरामध्ये? एककाच्या घरामध्ये, दशकाच्या घरामध्ये, एका शतकाच्या घरामध्ये. ह्याच्यानुसार त्याची काय करायची? आपल्याला विस्तारित मांडणी करायची. त्याला रूप द्यायचं आहे. आता स्थानिक किंमत. स्थानिक किंमत, स्थानावरून जी किंमत कळते. आता माझ्याकडे संख्या आहे 32. किती संख्या आहे माझ्याकडे? 32. उदाहरण समजून द्या. दिलेल्या संख्येच्या स्थानावरून ठरणारी किंमत म्हणजे काय? स्थानिक किंमत आहे. मला जो काय अंक दिलाय, किती अंक दिलाय मला? 32. ह्याच्यातलं मला 3चं स्थान ठरवायचं. हा एकक आहे का दशक आहे? हा कुठला आहे माझा? दशक आहे, बरोबर. दशक आहे म्हणजे हा माझा काय येणार? 30, बरोबर. कारण की हा काय आहे? दशक आहे. 48 हा अंक आहे. 8 काय आहेत माझे? एकक आहे म्हणजे त्याचं स्थान काय आलं? 8. नऊच्या खाली अंडरलाईन आहे म्हणजे काय? 9ची स्थानिक किंमत सांगायची. किती येणार आहे माझी? 90. 65 आहे, बरोबर. 5च्या खाली अंडरलाईन आहे. 5ची स्थानिक किंमत सांगायची म्हणजे 5 कुठल्या घरामध्ये येतं? 5 एककाच्या घरामध्ये. स्थानिक किंमत म्हणजे काय? की स्थानावरून जी किंमत ठरते, स्थान ठरवायचं त्याचं की एकक स्थान आहे, दशक स्थान आहे का, शतक स्थान आहे का, हजार स्थान आहे. ह्याच्यावरून त्याची किंमत ठरवायची आणि ती इथं लिहायची आहे. दर्शनी किंमत. तुम्हाला जी किंमत दिसते त्याला दर्शनी किंमत. डोळे उघडून जी किंमत दिसते. 4ची दर्शनी किंमत 4, 8ची दर्शनी किंमत 8, 9ची दर्शनी किंमत 9, 0ची दर्शनी किंमत 0.
5 ची दर्शनी किंमत 5, 9 ची दर्शनी किंमत 9. स्थानिक किंमत म्हणजे काय की स्थानावरून जी किंमत होती त्याला स्थानिक किंमत म्हणतात. दर्शनी किंमत म्हणजे काय की तुम्हाला डोळ्यांना जी किंमत दिसते, मला इथं 4 दिसतात मग त्याची दर्शनी किंमत 4च. मला इथं 9 दिसतात त्याची 9ची किंमत 9च. मला इथं 5 दिसतात मला 5ची किंमत 5च. ही झाली तुमची दर्शनी किंमत. आणि स्थानिक किंमत म्हणजे काय की एककाच्या घरात आहे का, दशकाच्या घरात आहे का, शतकाच्या घरात आहे का, हजाराच्या घरात आहे, ह्याच्यानुसार त्याची काय करत असते किंमत ठरत असते. त्याला काय म्हणतात स्थानिक किंमत असे म्हणतात. आता बघा तुम्हाला स्थानिक उदाहरण काय दिलेले, एक उदाहरण सोडून दिले 22. 20 अधिक 2 बरोबर किती होतात 22. विस्तारित रूपामध्ये जशा प्रकारे मांडणी केली त्याच प्रकारचं. आता इथे संख्या किती आहे माझी 38 बरोबर आहे. म्हणजे 30 अधिक 8, 30 अधिक 8 बरोबर. 41, 40 अधिक 1 बरोबर किती होतात माझे 41. 60 अधिक 0 बरोबर ना. 60 अधिक 0, शून्याची स्थानिक किंमत 0 येणार आहे ना. का थोडी बदलून काहीतरी येणार आहे नाही येणार. 95, 90 अधिक 5 बरोबर किती होतात 95 होतं. आता इथे बघा 22 आहे बरोबर आहे. किती आहे 22 आहे. 22 ची या दोनची स्थानिक किंमत किती झाली 20. 38 आहे. 8 ची स्थानिक किंमत किती झाली 8. 41 आहे. 4 ची स्थानिक किंमत किती झाली 40. 6 आहे. 6 ची स्थानिक किंमत किती झाली 60. 5 आहे. 5 ची स्थानिक किंमत किती झाली 5. जर मी दर्शनी किंमत म्हणले तर 2 ची दर्शनी किंमत 2च, ह्या 2 ची दर्शनी किंमत 2च, ह्या 3 ची दर्शनी किंमत 3च, 8 ची दर्शनी किंमत 8च, 4 ची दर्शनी किंमत 4च, 1 ची दर्शनी किंमत 1. म्हणजे माझ्या डोळ्याला जी किंमत दिसते ती त्याची दर्शनी किंमत आहे आणि त्याच्या स्थानावरनं जी किंमत मी काढते ती काय झाली त्याची स्थानिक किंमत झाली. आता संख्या व संख्यांचे प्रकार महत्वाचा पॉइंट आहे. पहिल्यांदा घेऊया नैसर्गिक संख्या. कुठल्या संख्या नैसर्गिक. ज्या संख्या मोजता येतात त्याला काय म्हणतात नैसर्गिक संख्या म्हणतात. काय म्हणतात म्हणजे ज्या संख्येची सुरुवात असं आपण म्हणू शकतो, ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 त्या संख्येला काय म्हणतात नैसर्गिक संख्या म्हणतात. शेवटची संख्या सांगता येत नाही. शेवटची संख्या मला सांगता येईल का नाही येणार. पण नैसर्गिक संख्येची सुरुवात नेहमी कशापासून होते 1 पासून होते. म्हणजे सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या काय आहे 1 आहे. आणि यांना मोज संख्या पण म्हणतात. कुठल्या संख्या म्हणतात मोज. मोजण्यासाठी आपण वापरतो ना. ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. आणि ज्या संख्या मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजेच काय असतात मोज संख्या असतात. पूर्ण संख्या ज्या संख्येची सुरुवात 0 पासून होते. कशापासून होते 0. ज्या संख्येची सुरुवात 0 पासून होते आणि नैसर्गिक संख्या ह्यांच्या सगळ्यांना काय म्हणतात पूर्ण संख्या असे म्हणतात. कुठल्या संख्या ज्या संख्येची सुरुवात कशापासून होते 0 पासून होते. कशापासून 0 पासून होते आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या पण येतात त्यांना काय म्हणतात पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजे 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्यांचा संच तयार होतो. म्हणजे काय आहे नैसर्गिक संख्या काय म्हणलंय की ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते. 1, 2, 3, 4 शेवटची संख्या सांगता येते का नाही. तसंच पूर्ण संख्या म्हणजे काय आहे की ज्या संख्येची सुरुवात 0 पासून होते आणि सर्व नैसर्गिक संख्या ह्यांना काय म्हणतात पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजे सगळ्यात लहान पूर्ण संख्या काय असणार आहे तुमची 0. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या नावातच आहे. जिथं काही सर्व धन आहे ऋण आहे आणि 0 आहे. धन आहे ऋण आहे आणि 0 आहे. म्हणजे काय 0 मध्ये आहे -1 -2 इकडे +1 +2 ह्यांनाच आपण धन म्हणतो. त्यांना आपण ऋण संख्या म्हणतो बरोबर ना. मध्ये 0 आहे. -1 -2 इकडं +1 +2 म्हणजे ह्या सर्व संख्यांना काय म्हणतात पूर्णांक संख्या असे म्हणतात.
समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी कुठल्या ज्या संख्येच्या एकक स्थानी कुठलीही संख्या असते त्याचं फक्त कुठलं स्थान बघायचं एकक स्थानी 0 2 4 6 8 कुठले 0 2 4 6 8 हे अंक असतात त्यांना कुठल्या संख्या म्हणतात समसंख्या असे म्हणतात. म्हणजे बघा कुठलीही संख्या तुम्हाला लिहू द्या एखादी संख्या दिली त्याचं कुठलं स्थान तुम्हाला फक्त बघायचं एकक स्थान. एकक स्थानी 2 आहे म्हणजे ही कुठली संख्या आहे समसंख्या आहे. एकक स्थानी 0 आहे समसंख्या आहे. एकक स्थानी 4 आहे समसंख्या आहे. एकक स्थानी 6 आले समसंख्या आहे. एकक स्थानी 8 आले समसंख्या आहे. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्या संख्येला कुठली संख्या म्हणतात तर समसंख्या असे म्हणतात. तशाच प्रकारचं आहे विषम संख्या. मला विषम संख्या ओळखायला सांगितलं तर मी काय सांगणार ज्या संख्येच्या एकक स्थानी कुठलं स्थान इथं पण बघायचंय फक्त एकक स्थान. एकक स्थानी 1 3 5 7 9 कुठला 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या संख्येला कुठल्या संख्या म्हणतात तर विषम संख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक आले तर विषम संख्या आणि 0 2 4 6 8 हे अंक आले तर समसंख्या. आता मूळ संख्या कुठल्या संख्या ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणजे 1 आणि तीच संख्या त्या संख्येला कुठल्या संख्या म्हणतात तर मूळ संख्या असे म्हणतात. 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला कुठल्या संख्या म्हणतात मूळ संख्या म्हणतात. तर 1 ते 100 मध्ये टोटली मूळ संख्या किती आहेत आपल्या 25 आहेत. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत 25 आहेत. बघा 2 3 5 7 1 ते 10 मध्येच फक्त बघा 2 3 5 7 ह्या संख्येला कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येशिवाय. 11 ते 1 ने तर भाग जातोच 1 ने कॉमन सगळ्या संख्यांना 1 ने भाग जातो पण त्याच संख्येने फक्त जातोय म्हणजे 2 ला 2 नेच 2च्याच पाड्यात आहेत 3 3च्याच पाड्यात आहेत 5 5च्या 5 1 5 3 1 3 7 1 7 म्हणजे 1 हित 11 1 11 13 1 13 17 1 17 19 1 19 म्हणजे प्रत्येकाला 1 नेच फक्त भाग जातोय आणि तीच संख्या त्या संख्येला काय म्हणतात मूळ संख्या म्हणतात. अशा टोटली मूळ संख्या किती आहेत तर 25 आहेत. किती आहेत 25. 1 ते 10 मध्ये बघा 2 3 5 7 1 ते 10 मध्ये 2 3 5 7 11 ते 20 मध्ये 11 13 17 19 11 13 17 19 21 ते 30 मध्ये 23 29 23 29 31 ते 40 मध्ये 31 37 41 ते 50 41 43 47 41 43 47 51 ते 60 53 59 61 ते 70 61 67 71 ते 80 71 73 79 81 ते 90 83 89 आणि 91 ते 100 फक्त 97. अशा टोटल किती एकूण मूळ संख्या आहेत तर 25च फक्त मूळ संख्या आहेत. आणि सोपे जोड मूळ संख्या कुठल्या जोड मूळ संख्या बघितली आपण. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो जोड मूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. कितीचा फरक आहे 2चा. आता आपण इथं मूळ संख्या बघितल्या नाही तिथं मूळ संख्या त्या मूळ संख्येमध्ये कितीचा फरक पाहिजे फक्त 2चा. अशा एकूण किती जोड मूळ संख्या आहेत तर अशा एकूण 8 जोड मूळ संख्या आहेत. किती 8 म्हणजे बघा 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 आणि 73 फक्त कितीचा फरक आहे 2चा. अंक आहेत बघा हे 1 ते 10 मधले 2 3 5 7 ह्याच्यामध्येच कुठले झाले 2 अंक झाले 3 5 5 7. 11 ते 13 मध्ये 11 13 मधला अंक गायब 17 19 18 गायब 29 31 41 43 59 61 71 73 अशा जोडमूळ संख्येचे किती जोड्या आहेत फक्त 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत 8 जोड्या आहेत. पुढे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांचा एक हाच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे
म्हणतात. फक्त एकच सामायिक विभाजक आहे, तो म्हणजे कुठला आहे? एक. काय आहे? एक. त्याला कुठल्या संख्या म्हणतात? सहमूळ संख्या असे म्हणतात. बघा इथं तुम्हाला उदाहरण दिले समजण्यासाठी. 4 आणि 9 हे अंक घेतल्यास 4 चे विभाजक 1, 2, 4. 4 ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो? 1 ने भाग जातो, 2 ने जातो आणि 4 ने. तर 9 ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो? 1 ने, 3 ने आणि 9 ने. हे आहे म्हणून यांना एक. पण दोघांमध्ये सामायिक कोण आहे? म्हणजे सारखी असणारी संख्या काय तुमची? फक्त 1. म्हणून याला काय म्हणतात? सहमूळ संख्या असे म्हणतात. कुठली संख्या म्हणतात? सहमूळ संख्या असे म्हणतात. कळलं सगळ्यांना? आज आपण काय काय बघितलं? संख्या, आडवं वाचन, उभं वाचन, आडवं वाचन बघितलं, सरळ वाचन बघितलं, उलट्या पद्धतीने वाचन बघितलं. त्याच्यानंतर आपण संख्यांचे हे पाहिजे, नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या बघितल्या, सहमूळ, मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या बघितल्या. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? चढता क्रम, उतरता क्रम, लहान संख्या, मोठी संख्या, ह्याच्यावर आपण आज अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.